मी कोल्हापुरी असल्याचा अभिमान का बाळगू नये मला तुम्ही सांगा. आत्ता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी जस्ट आत्ता घरी आली आहे. आज यायला लेट झाला, मला डिनर होता बाहेर एक, त्यामुळे तिथं लेट झाला. तर सांगायची गोष्ट म्हणजे मी गाडीवर नेत होते, असं वाटलं की दोघं जण मला फॉलो करायला लागलीत कोणतं, म्हणून मी गाडीचा स्पीड एकदम वाढवला. तरी सुद्धा ती फॉलो करतच होती. मग मी जस्ट त्यांच्याकडे असं बघितलं. ती म्हणली, ताई घाबरू नका, आम्ही तुमचा पाठलाग करत नाही आहे, तुम्ही एकट्याच दिसला रस्त्याला म्हणून आम्ही तुमच्या सोबतीने गाडी घालवलोय, आम्ही फास्ट गेलो असतो म्हणले पुढं, खरं तुम्ही एकट्याच आहे आणि वेळ पण खूप झालाय म्हणून आम्ही तुमच्या सोबतीने गाडी घालायला लागलो, टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास हळू गाडी चालवा. म्हणजे खरोखर माणूस की काय असते की नाही हे कोल्हापूरकरांकडनंच शिकायला पाहिजे. म्हणजे लिटरली एवढी एवढी केअर एवढं कोणी आजकाल बघत नाही, पण कोल्हापूरकर फक्त हे कोल्हापुरातच होऊ शकते. खरोखर कोल्हापूरच्या पोरी एवढ्या बिंदास का असतात ना, हे मला आज खरोखर याचा प्रत्यय आलाय. म्हणजे मी मला कायम इन जनरल लेट होत असतो, त्यामुळे मला सवय आहे लेटची, पण आज जे झालं ना त्याने मला खरोखर एवढा भारी अभिमान वाटलाय ना कोल्हापूरच्या पोरांवर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, म्हणजे त्यांचा मावळा कसा असतोय हे फक्त कोल्हापुरातच बघायला पाहिजे. आणि त्यांचे शब्द माझ्या अजून कानात, मी घरी आल्या घरातल्यांना सांगितलं की असं असं झाले, असलं भारी. म्हणजे तुमच्यामुळे भावांना आज पोरी निवांत हिंडा लागल्यात आणि खरोखर असंच त्यांना सपोर्ट करत राहा. जगात भारी आम्ही कोल्हापुरी, म्हणूनच आम्ही म्हणतोय.